नमस्कार. आज आपण फक्त सोया वडी वापरून सोया पुलाव करणार आहोत. तुम्हाला जर यामध्ये आणखीन भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता. हा असाही खायला खूप छान लागतो. एकदा नक्की करून बघा. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 100 ग्रॅम सोया चंक्स घेतले आहे मोठ्या साईजमध्ये. यात गरम पाणी घालून 15 मिनिटे भिजत ठेवूया. सोया वडी भिजत आहे तोपर्यंत त्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया. 2 चमचे गोडा मसाला, 2 चमचे गरम मसाला, 3 चमचे सोया वडी मसाला, थोडी कोथिंबीर, 3 टोमॅटो बारीक चिरलेले, आले लसूण पेस्ट, 2 चमचे लाल मिरची पावडर, त्यानंतर 4 कांदे उभे चिरलेले, चवीनुसार मीठ, 2 हिरवी मिरची, 2 छोटे चमचे हळद. इथे आपले सोया चंक्स छान भिजले आहेत. घट्ट पिळून दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. आता सोया वडीला मसाला लावून घेऊयात. यात आले लसूण पेस्ट, गोडा मसाला, गरम मसाला, सोया वडी मसाला, लाल मिरची पावडर, थोडी कोथिंबीर आणि हळद मीठ टाकून मिक्स करून घेऊयात आणि 15 मिनिटे मुरत ठेवूयात. यामध्ये 1 वाटी ताजे दही घाला. मी नाही घातले. दह्याने खूप छान टेस्ट येते. आता पुलावासाठी तांदूळ घेऊयात. इथे मी 4 वाटी तांदूळ घेतले आहे. हा इंद्रायणी तांदूळ आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल तो तांदूळ घ्या. तांदूळ चांगले 3-4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. आता 4 वाट्या तांदळासाठी पाणी किती घ्यायचे तर 4 वाट्या तांदूळ असतील तर त्यासाठी इथे 8 वाट्या पाणी घ्यायचे. थोडं कमी जास्त लागू शकतं. आता पातेल्यात तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये 2 ते 3 दालचिनी तुकडे, 4 ते 5 लवंग, 3 वेलची, 1 मसाला वेलची, 1 चमचा जिरे, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, आणि थोडी मीठ घालून थोडी कोथिंबीर परतून घेऊयात. कांदा टोमॅटो परतून झाला की त्यात 2 चमचे कांदा मसाला घालून परतून घेऊ. मसाला चांगला परतला की यात सोया वडी घालून परतून घेऊया. एक मिनिटभर परतून झाल्यावर त्यानंतर तांदूळ टाकू. चांगले मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर गरम पाणी ओतून घेऊयात. मिक्स करून चवीनुसार मीठ टाकूयात.
10 मिनिटे झाकण ठेवून बारीक गॅसवर भात शिजवून घेऊ. आता 10 मिनिटे झालेले आहे. यात 4 चमचे तूप टाकून एकत्र करून पाच मिनिटे बारीक गॅसवर वाफवून घेऊ. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकू. गॅस बंद करूयात. तर तुम्हाला हा सोया पुलाव कसा वाटला? तुम्ही एकदा नक्की करून बघा. कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.